नमस्कार मंडळी, ते स्वागत आहे तुमचं नमिताज ब्लॉगमध्ये. आणि आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार. तर आज जाणार आहे मी महादेवाच्या मंदिरामध्ये. पहिल्या सोमवारी मला काही कारणामुळे जाता आलं नाही, तर आज जाणार आहे मी महादेवाच्या मंदिरामध्ये. मंदिर तर खूप सुंदर आहे, मस्त आहे आणि भरपूर मोठंसुद्धा आहे. परिसरसुद्धा त्याचा खूप छान आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. खिचडीसुद्धा करून घेतलेली आहे आणि खिचडीसुद्धा मी सोबत घेऊन जाणार आहे. आम्ही मैत्रिणी जाणार आहे. तर आता ही खिचडी मी डब्यामध्ये भरून घेते आणि निघते. इथे पूजा वगैरे सुद्धा मस्त अशी झालेली आहे. आणि आता इथे डबा वगैरे घेतलेला आहे, तीळ घेतलेला आहे आणि बाकीचं काय आहे ते सामान मी तिथे घेणार आहे, कारण मंदिराच्या बाहेर फुलं वगैरे सगळं भेटतं. बघा मस्त अशी पूजा झालेली आहे. तर फायनली आम्ही इथे मंदिरामध्ये पोचलो होतो. तर हे मंदिर आहे ना फुरसुंगी गावामध्येच आहे, बसस्टॉपच्या जवळच आहे. आणि इथे बाहेर आहे ना मस्त दुकानंसुद्धा होती, पेड्यांची होती, हार फुले सगळ्याचीच होती. आणि इथे ना बघा एंट्रीलाच अशी पाय धुण्याची पण सोय केलेली आहे. आणि इथे पाय धुवून आहे ना आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलो. तर बघू शकता इथे तुम्ही मंदिर किती सुंदर आहे आणि भरपूर असं मोठंसुद्धा आहे बरं का. आणि सुरुवातीला ना आधी हे जुनं मंदिर आहे, त्याच्या अगोदर आहे ना हे मंदिर छोटंसं होतं. पण आता काही वर्षापूर्वी आहे ना गावकऱ्यांनी हे मंदिर इकडं मोठं बनवलेलं आहे. खूप सुंदर मंदिर बनवलेलं आहे बरं का. पण आता आणि ना त्याचं डेकोरेशन वगैरे पण खूप छान केलेलं आहे. आणि इथे बघू शकता, इथे माझ्या मैत्रिणींची ना लगेच घाई चालू झाली की माझं फोटो काढ. आणि इथे मी हसत होते त्यांना की आल्याच तुमचे लगेच फोटो काढण्याची सुरुवात झाली. तर इथे दर्शन घेतलं नाही तोपर्यंतच फोटो काढायची सुरुवात झाली. तर इथे बघू शकता किती मोठा नंदी आहे. तर सर्वात आधी तर इथे नंदीचं दर्शन घेतलं. आणि असं म्हणतात की त्यांच्या कानामध्ये ना आपली जी इच्छा आहे ती सांगायची असते, म्हणजे तर नंदी आपले महादेवापर्यंत आपली जी आहे इच्छा आहे ते पोचवतात. तर इथे ना ह्यांना वाटलं मी फोटो काढते, त्याच्यामुळे ते अशा पोज देत आहेत. आणि इथे मग मी व्हिडिओ काढला आणि नंतर आहे ना मी सुद्धा छान असं दर्शन करून घेतलं. तर इथे नंदीचं सगळ्यात आधी दर्शन करून घेतलं आणि नंतर आहे ना आम्ही हार फुले घेतलं होतं. तर तेच काढून घेत होतो, कारण आतमध्ये आहे ना खूप घाई करतात, जास्त काही थांबवून देत नाही, कारण आता श्रावणातला दुसरा सोमवार आहे ना त्याच्यामुळे. आणि इथे बघा सगळ्यात आधी तर आपण घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन. आणि आतमध्ये ना तुम्हाला सांगते 2 पिंड आहेत बरं का. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी काही शूट वगैरे घेतलं नाही. आणि मंदिर थोडंसं आतमधला गाभारा थोडासा खाली आहे. आणि इथे बसायलासुद्धा बघा किती छान अशी सोय केलेली आहे. आणि मंदिरामध्ये बसलं ना तर एकदम शांत वाटत होतं. थोडंसं नामस्मरणसुद्धा केलं आम्ही. इथे माझ्या मैत्रिणीच्या मुली होत्या बघा, ह्या 2 गोड, किती खूप गोड आहेत बरं का. आणि ही मोठी आहे, हिला आहे ना 12ही महिने आईस्क्रीम खायला लागते बरं का. थंडी असली ना तरी ती काय ऐकत नाही, तिला आईस्क्रीम पाहिजे म्हणजे पाहिजे. तर इथे ती आईस्क्रीम खात होती. आणि ही बघा छोटीशी मुलगी किती गोड आहे ना. आणि तिचा फ्रॉक दाखव तिला मी बोलत होते, पण ती पर्स बरोबर खेळत होती. तिच्या मम्मीने पर्स ओढली की ती आम्हालाच ओरडत होती. आणि खूप अशा गोड मस्त मुली आहेत. आणि इथे ना मग बाहेर आम्ही टिफिन आणला होता, खिचडी करून आणली होती, काहींना फराळसुद्धा आणला होता, चिप्स वगैरे आणले होते. ते बसून इथं आम्ही बसून खाल्ले. ते बघा मंदिर बाहेरूनसुद्धा किती सुंदर दिसतंय ना, मस्त असं मंदिर बनवलेलं आहे बरं का. आणि किती गर्दी झाली ना तरी गर्दी कळून येत नाही, इतकं हे मोठं मंदिर आहे. तर इथे मग आम्ही बाहेर बसून आहे ना खिचडी वगैरे खाऊन घेतली, चिवडा वगैरे आणला होता. सगळ्यामध्ये मिळून बसून खायला किती छान वाटतं ना. कधी पोट भरतं हे कळूनच येत नाही बरं का. आणि थोडंसं खाल्लं तरी असं पोट भरल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मस्त असं आम्ही आहे ना किट्टी पार्टी झाली असं म्हणायला हरकत नाही. तर आम्ही सगळ्यांनी बसून छान खिचडी एन्जॉय केली. आणि त्याच्यानंतर हे बघा इथे या दोघींचं काय चाललं. आणि परत हे बघा ह्यांचं, माझ्या मैत्रिणींचे इथे फोटो काढ, माझा फोटो काढ असं त्या मला बोलत होत्या. आणि त्यांना आहे ना फक्त नुसते असे फोटो काढायला लागतात बरं का. कुठेही गेलं ना बघा लगेच पोच चालू राहते त्यांची. आणि इथे मी झाडांची सुद्धा शूट घेत होते, कारण मला हे झाडं खूप आवडली. मला झाडांना पाहिलं ना की खूप छान वाटतं बरं का, असं मनाला एकदम प्रसन्न वाटतं हिरवळ पाहिल्यावरती. आणि इथे मी परीला सांगत होते की तिच्याबरोबर खेळते. ती बघा कसा मला इशारा हाताने करते की मी खेळणार नाही म्हणून. तर बघा कशी करते, मी नाही खेळणार. आणि न पुढं तिने इतका छान सुंदर असा डान्स केलेला आहे लाल लाल कलरच्या बांगडीवरती. तर बघा किती सुंदर डान्स केलेला आहे. असं कर ना हात, हा झालं छान आहे. लय आगाऊ काढू आता, व्हिडिओ काढू, फोटो काढ. नाही किती फोटो काढता बाबा, किती फोटो काढताय, एवढा फोटो काढायची, नुसता फोटो काढायची शौक आहे.
आवडले आमची. हे बघ. आणि इथे आमची खिचडी वगैरे खाऊन झाली आणि तेवढ्यात आला पाऊस. थोडासा बारीकच पाऊस होता बरं का, पण तरी आला. त्याच्यानंतर मग आम्ही मंदिरामध्येच थोडा वेळ थांबलो होतो. आणि इथे बघा आता आम्ही निघालो होतो आणि तरी एवढा पाऊस पडतो ना, तरी त्यांची फोटो काढायची घाई चालू झालेली आहे. आणि इथे आता आम्ही निघालो होतो घरी. थोडासा रिमझिम पाऊस चालूच होता. तर म्हटलं आता किती वेळ थांबणार, म्हणून आता घरी निघालो होतो. तर इथे आहे ना त्यांना त्यांच्या मुलीसाठी ड्रेससुद्धा घ्यायचा होता. त्याच्यामुळे इथे आम्ही आहे ना कपड्याच्या दुकानात थांबलो होतो. मस्त दुकान होतं बरं का, आणि भरपूर व्हरायटीसुद्धा होती. त्यांनी आम्हाला भरपूर व्हरायटी दाखवली. आणि मुलींचे कपडे घ्यायला गेलो ना आपण की भरपूर डिझाईन असतात बरं का, कलर भरपूर अवेलेबल असतात, डिझाईन स्टाईल भरपूर असतात. आणि मुलांचे ड्रेस घ्यायला गेलो ना की एवढी काही व्हरायटी नसते बरं का. तर इथे पण आहे ना आम्हाला त्यांनी भरपूर अशी व्हरायटी दाखवली आणि खूप सुंदर सुंदर कलर होते आणि ड्रेस पण खूप छान होते बरं का. आणि श्रवण पण मला कधी कधी म्हणतो, मम्मी तुमच्या साड्यांमध्ये ड्रेसमध्ये किती व्हरायटी असतात, किती कलर असतात. आमच्या घ्यायला गेलं की काही मोजकंच असतं, चेक्स वगैरे नाही तर लाईन वगैरे असंच असतात शर्टावरती. आणि तुम्हाला किती ऑप्शन असतात, कलर ऑप्शन असतात, डिझाईन ऑप्शन असतात. आणि तर हे बघा हा ड्रेस आहे ना इथे मला खूप आवडला होता. ह्याचं कलर कॉम्बिनेशन आहे ना खूप सुंदर होतं आणि फॅब्रिक पण खूप छान होतं. ते आम्हाला एक एक करून अजून दाखवत होते बरं का. आणि सगळे ड्रेस खूप छान होते. पण मुलींना आजकाल आहे ना जास्त टोचणारं वगैरे आवडत नाहीत, मग ते घालायला अनकम्फर्टेबल फील करतात. त्याच्यामुळे म्हटलं की तो ड्रेस छान आहे, टोचणार पण नाही काही नाही. त्याच्यामुळे इथे ना आम्ही मग त्यांना म्हणलं जास्त बघू नका, हा ड्रेस खूप सुंदर आहे. आणि तिला आवडलासुद्धा. आणि मस्त फॅब्रिक होतं. हे बघा पोस्टर आहे तिथे त्याचे, मस्त मस्त होते आणि भरपूर त्यांनी आम्हाला दाखवलं बरं का. तर आम्ही हाच चूज केला. भरपूर छान आहे आणि ह्याचं कपडा क्वालिटी खूप सुंदर होतं. आणि ते बिल करतायत ना तोपर्यंत इथं आम्ही परत एकदा साडी बघत होतो. तर इथे परत आहे ना आम्हाला बस स्टॉपच्या जवळसुद्धा एक महादेवाचं मंदिर आहे. तर म्हटलं चला आता चालता चालता इथे पण आपण दर्शन घेऊया. आणि इथेच बाजूलाच आहे ना हॉल आहे लग्नाचा. तर तिथेच त्याच हॉलमध्ये ना माझं 22 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे. तर इथेसुद्धा माझी खूप छान अशी आठवण आहे. म्हटलं चला इथे पण दर्शन घेऊया. तर दर्शन वगैरे घेऊन मी घरी आले आणि त्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे. आता इथे स्वयंपाक बनवून घेते. तर आज परत बनवणार आहे मी मस्त अशी भरलेली वांग्याची भाजी आणि खीर बनवणार आहे तांदळाची. तर इथे ना ऑलरेडी मी तांदूळ भाजून आहे ना भिजत ठेवलेले आहेत. श्रवणला ना तांदळाची खीर खूप आवडते, त्याचा पण आज उपवास आहे. आणि इथे घातलेला आहे मी भात. तर आता इथे मी वाटण वगैरे भाजून घेतलेलं आहे. वाटण वगैरे वाटून घेते. तर आता इथे माझी वांग्याची भाजी झालेली होती. तर इथं मी भरल्या वांग्याची भाजी केली होती आणि भातसुद्धा झाला होता माझा. तर आहे ना मी ह्याच्या अगोदर आहे ना भरल्या वांग्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे बरं का. तशा पद्धतीने जर वांग्याची भाजी केली ना तर खूप छान होते. आणि इथे मी पीठसुद्धा मळून घेतलं. तोपर्यंत म्हणलं संध्याकाळ झालेली आहे, इथे दिवाबत्ती करून घेतली मग मी. तर इथे माझी वांग्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि मस्त अशी बघा इथं खीरसुद्धा तयार झालेली आहे. तर इथे माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे. इथं मस्त अशी खीर वांग्याची भाजी तयार झालेली आहे. इथे मी श्रवणला आता ताट केलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 8. तर आता मी पण जेवण करून घेते. तर असा होता माझा श्रावण सोमवारचा दिवस. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.